नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPSC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCने शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आणि राज्यसेवेची जी मित्रांनो 28 एप्रिल रोजी जी परीक्षा होणार होती ती आता मित्रांनो शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी मित्रांनो होणार आहे। तर पहा मित्रांनो, हे जे शुद्धीपत्रक आलेलं आहे ते 8 मे 2024 रोजी आलेलं आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये जे मित्रांनो पदानुसार प्रत्येक प्रवर्गाला किती जागा आहेत त्याची मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो पहा, 274 जागा ज्या अगोदर मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली होती 29 डिसेंबर 2023 रोजी। तर त्यावेळेस मित्रांनो 274 जागा होत्या आणि जागा वाढ होऊन तर मित्रांनो तब्बल 524 जागा आता मित्रांनो ॲड झालेल्या आहेत आणि 524 जागा मित्रांनो पूर्ण सध्या आहेत आता। तर प्रत्येक पदाला मित्रांनो प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, जे पद आहे तर राज्यसेवा परीक्षा एकूण पदे जी आहेत राज्यसेवेची ते एकूण पदे मित्रांनो 431 आहेत आणि त्यामध्ये उपजिल्हाधिकारी गट अ साठी 7 पदे आहेत आणि त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी मित्रांनो पद नाही, तर अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे। तर मित्रांनो पहा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग यासाठी 1 जागा आहे। तर आर्थिक दुर्बल घटक यासाठी 1 आहे आणि एकूण आरक्षित पदे जी आहेत ती 5 पदे आहेत आणि अराखीव पदे जी आहेत ती 2 आहेत आणि एकूण जागा 7 आहेत। तर नेक्स्ट जे पद आहे आपलं ते सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ। तर यामध्ये मित्रांनो पहा 116 जागा आहेत। तर यामध्ये जी पदसंख्या आहे ती अनुसूचित जातीसाठी 9 जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी ज्या जागा आहेत त्या 6 जागा आहेत आणि विमुक्त जाती अ साठी 3 जागा आहेत, तर भटक्या जमाती ब साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 4 जागा आहेत, तर भटक्या जमाती ड साठी 2 जागा आहेत, इतर मागासवर्गासाठी 27, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 2 जागा आहेत, तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग यासाठी 12 जागा आहेत। तर मित्रांनो पहा, आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यासाठी 12 जागा आहेत आणि एकूण आरक्षित जी पदे आहेत ते 79 आहेत आणि अराखीव पदे 37 आहेत। तर एकूण पदे जी आहेत ती 116 पदे आहेत। तर नेक्स्ट पहा मित्रांनो, तर येथे दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी एकूण 5 पदे आहेत आणि 2 पदे अंध अल्पदृष्टी येथे पूर्ण माहिती दिलेली आहे। तर ते मित्रांनो आणि अनाथसाठी एकूण 1 पद संस्थात्मक आहे। तर गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ साठी एकूण 52 पदे आहेत, त्यामध्ये तर तिसरं जे पद आहे ते गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ, तर याची एकूण जी पदे आहेत ते 52 पदे आहेत। तर पहा, इथे अनुसूचित जातीसाठी मित्रांनो 7 पदे आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 5 आहेत, तर विमुक्त जाती अ साठी 2 आहेत, तर भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, तर पहा भटक्या जमाती क साठी ज्या पदे आहेत ते 1 आहे, तर भटक्या जमाती ड साठी 1 आहे, तर इतर मागासवर्गासाठी 11 आहेत, तर विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे। तर मित्रांनो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग जे आहे त्यासाठी 5 जागा आहेत। तर आर्थिक दुर्बल घटक जे आहे तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 पदे आहेत। तर एकूण जी पदे आहेत आरक्षित पदे ती मित्रांनो 39 आहेत आणि अराखीव पदे 13, तर एकूण पदे असे 52 पदे आहेत। गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ एकूण 52 पदे। तर मित्रांनो, जे 4थं क्रमांकाचं जे पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, तर याची एकूण जी पदे आहेत ती 43 पदे आहेत आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी 9 पदे आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 3 पदे आहेत, विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 3 पदे आहेत, तर भटक्या जमाती ब साठी 1 पद आहे, तर भटक्या जमाती क साठी मित्रांनो 3 पदे आहेत, तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो पद नाही, इतर मागासवर्गासाठी 10 पदे आहेत, तर विशेष मागास वर्गासाठी मित्रांनो 1 जागा आहे, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 4 जागा आहेत, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 4 आहेत आणि एकूण आरक्षित जे पदे आहेत ते 38 आहेत। अराखीव पदे जी आहेत ती 5 आहेत, तर एकूण पदे जी आहेत ते 43 आहेत। तर क्रमांक 5चं जे पद आहे सहाय्यक आयुक्त, त्यालाच आपण प्रकल्प अधिकारी म्हणतो, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2चं हे पद आहे, तर गट अ साठी मित्रांनो हे पद आहे आणि एकूण याच्या 3 जागा आहेत। तर यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, तर भटक्या जमाती ब साठी 1 आहे, तर मित्रांनो एकूण आरक्षित पदे 2 आहेत आणि अराखीव खुला 1 आहे, तर एकूण पदे 3 आहेत। तर नेक्स्ट पहा,
क्रमांक 6चं जे पद आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक, यामध्ये गट अ, तर याची एकूण 7 पदे आहेत आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 आहेत. तर मित्रांनो पहा, नेक्स्ट जे आहे इतर मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 आहे. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे आहेत आणि एकूण आरक्षित जी पदे आहेत ते 7 आहेत. तर मित्रांनो इथे पहा, एकूण जे पदे आहेत ते 7 आहेत. आणि नेक्स्ट जे आहे ते सहाय्यक कामगार आयुक्त गट अ, तर यासाठी एकूण 2 पदे आहेत. तर यामध्ये इतर मागासवर्गासाठी 1 पद आहे. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 आहे आणि एकूण आरक्षित पदे जी आहेत ते 2 आहेत आणि एकूण पदे ती 2 आहेत. तर क्रमांक 8चं जे पद आहे ते सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ, तर यासाठी एकूण 1च पद आहे आणि हे जे पद आहे ते अराखीव पदे म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आहे. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट जे आहे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब, तर मित्रांनो हे गट बचं क्लास 2चं पद आहे. तर एकूण पदे 19 आहेत याची आणि अनुसूचित जातीसाठी 4 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत. तर विमुक्त जाती असाठी 1 पद आहे. तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो 1 पद आहे. इतर मागासवर्गासाठी 4 पदे आहेत. तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 आहेत आणि एकूण आरक्षित पदे जी आहेत ते 16 आहेत आणि अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 3 आहेत आणि एकूण पदे 19 आहेत. तर नेक्स्ट पहा, आणि मित्रांनो येथे हेही पाहून घ्या तुम्ही, एकूण 1 पद जे आहे ते अंध अल्पदृष्टी. तर येथे सर्वांसाठी मित्रांनो सर्व कॉलममध्ये हे दिलेलं आहे. जे एकूण पद जे 1 असतं ते अंध किंवा अल्पदृष्टी ब्लाइंड यांच्यासाठी असतं. तर मित्रांनो त्यामध्ये नेक्स्ट पहा पद सहाय्यक गट विकास अधिकारी आणि यासाठी मित्रांनो गट ब साठी हे पद आहे क्लास 2 साठी. तर यामध्ये एकूण 25 पदे आहेत आणि अनुसूचित जातीसाठी 4 आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे. तर विमुक्त जाती असाठी 1 आहे. तर पहा, इतर मागासवर्गासाठी 9 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 2 आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 आहेत आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 आहेत. एकूण आरक्षित पदे 22 आहेत. तर अराखीव 3 आहेत आणि एकूण पदे 25 आहेत. यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. तर दिव्यांगासाठी एकूण 1 पद आणि अनाथासाठी मित्रांनो इथे दिलेलं नाही. तर याच्यामध्ये दिव्यांगमध्ये अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात, येथे कुष्ठरोगमुक्त यासाठी मित्रांनो विविध क्रायटेरिया दिलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर क्रमांक 11चं जे पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब क्लास 2चं आहे. तर एकूण 1 पद आहे आणि हे जे पद आहे अराखीव आहे. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट जे आहे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी हे पद आहे आणि याची एकूण 5 पदे आहेत. तर विमुक्त जाती असाठी 1 आहे जागा. तर इतर मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 आहे आणि एकूण आरक्षित पदे 5 आहेत आणि एकूण पदेही 5 आहेत. तर नेक्स्ट पहा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब, तर याची एकूण 7 पदे आहेत आणि यामध्ये पहा इतर मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 आहे. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 आहे आणि एकूण आरक्षित पदे 4 आहेत. तर अराखीव पदे 3 आहेत. तर एकूण पदे जी आहेत ते 7 आहेत. तर नेक्स्ट पाहू शकता तुम्ही, आणि येथे मित्रांनो दिव्यांगासाठी एकूण 1 पद. तर यामध्ये अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात, विविध क्रायटेरिया दिलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, क्रमांक 14चं जे पद आहे ते सरकारी कामगार अधिकारी गट ब, तर याची एकूण 4 पदे आहेत आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 2, एकूण आरक्षित पदे 4 आणि एकूण पदे 4 आहेत. तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यालाच आपण म्हणतो, तर संशोधन अधिकारी, तर यासाठी एकूण 4 पदे आहेत आणि यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, भटक्या जमाती क साठी 1, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 आणि एकूण आरक्षित पदे 4 आणि एकूण पदे मित्रांनो 4 आहेत. तर उद्योग अधिकारी यामध्ये तांत्रिक या गट ब साठी हे पद आहे आणि एकूण 7 पदे आहेत. ते यामध्ये विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे. तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी 1, एकूण आरक्षित पदे 3 आणि एकूण आणि अराखीव पदे जी आहेत ते 4 आहेत आणि एकूण पदे जी आहेत ते 7 आहेत. तर नेक्स्ट पाहू शकता तुम्ही सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गट ब, तर यासाठी एकूण 52 पदे आहेत. चांगले पदे आहेत मित्रांनो. यामध्ये पहा जी पदसंख्या जी दिलेली आहे मित्रांनो इथे, तर यामध्ये पहा मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 7 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 4 आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, तर भटक्या जमाती क साठी 2 आहेत, तर भटक्या जमाती ड साठी 1 आहे. तर इतर मागासवर्गासाठी मित्रांनो 10 पदे आहेत.
तर विशेष मागास प्रवर्गासाठी 1 आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 5 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 आहेत. एकूण आरक्षित पदे 37 आहेत आणि अराखीव पदे 15 आहेत. तर एकूण पदे 52 आहेत. चांगली मित्रांनो पदे आहेत. आणि यामध्ये दिव्यांगासाठी मित्रांनो एकूण 2 पदे आहेत. 1 पद अंध अल्पदृष्टी याच्यासाठी आहे. तर 1 पद बधिरता यांच्यासाठी दिलेलं आहे. तर अनाथासाठी एकूण 1 पद आहे. संस्थात्मक दिलेलं आहे. तर नेक्स्ट पहा तुम्ही, निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब साठी मित्रांनो पद आहे. तर एकूण याची 76 पदे आहेत. आणि त्यामध्ये पहा मित्रांनो, जे दिलेलं आहे ते अनुसूचित जातीसाठी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 10 पदे आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 5 पदे आहेत. तर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, विमुक्त जाती अ साठी मित्रांनो जे पदे आहेत ती 2 आहेत. तर भटक्या जमाती ब साठी मित्रांनो 2 पदे आहेत. तर भटक्या जमाती क साठी जे पदे आहेत ती 3 आहेत. तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो 2 पदे आहेत. आणि इतर मागासवर्गासाठी जे आहेत 14 पदे आहेत. तर विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो पाहिते विशेष मागास प्रवर्गासाठी 2 पदे आहेत. तर सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी 8 पदे आहेत. तर मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकासाठी ही 8 आहेत. आणि आरक्षित पदे जी आहेत ती 56 आहेत. आणि अराखीव खुल्यामध्ये मित्रांनो 20 पदे आहेत. तर एकूण मित्रांनो याची 76 पदे आहेत. आणि मित्रांनो चांगले पदे आहेत निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब साठी. तर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, आणि यामध्ये मित्रांनो दिव्यांगासाठी एकूण 3 पदे आहेत. तर येथे तुम्ही पाहू शकता. आणि अनाथासाठी 1 पद आहे. तर नेक्स्ट पहा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मित्रांनो, इथून महाराष्ट्र वनसेवा परीक्षा चालू होते. तर महसूल व वन विभाग याची एकूण 48 पदे आहेत. आणि यामध्ये सहाय्यक वन संरक्षक गट अ साठी 32 पदे आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 आहेत. अनुसूचित जमातीसाठी 4 पदे आहेत. तर विमुक्त जाती अ साठी 2, भटक्या जमाती ब साठी नाही. तर इतर मागासवर्गासाठी 11 आहेत. तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 आहेत. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 आहेत. एकूण आरक्षित पदे 25. तर अराखीव पदे 7 आहेत. आणि एकूण पदे जी आहेत ते 32 आहेत. तर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, वनक्षेत्रपाल, आणि याची एकूण 16 पदे आहेत. गट ब चा मित्रांनो हे पद आहे. अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 4, आणि भटक्या जमाती क साठी 1. तर इतर मागासवर्गासाठी 3. विशेष मागासवर्गासाठी मित्रांनो पद नाही. सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 आहेत. एकूण आरक्षित पदे 16 आणि एकूण पदे 16 आहेत. तर नेक्स्ट पहा, इथून क्रमांक 3चं जे आहे, इथून मित्रांनो महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा चालू होते. तर यामध्ये मृद व जलसंधारण विभाग एकूण 45 पदे आहेत. तर मित्रांनो पहा, यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य म्हणजे सिव्हिल यासाठी गट अ चे मित्रांनो हे पद आहेत क्लास 1चे. तर एकूण पदे 23 आहेत. आणि यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे. तर अनुसूचित जमातीसाठी 1 आहे. विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 1 आहे. तर भटक्या जमाती ब साठी पद नाही. भटक्या जमाती क साठी 1, भटक्या जमाती ड साठी 1, इतर मागासवर्गासाठी 2, विशेष मागासवर्गासाठी 3, आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 2. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 4, एकूण आरक्षित पदे 16 आणि अराखीव पदे 7 आहेत. तर एकूण पदे याची 23 आहेत. आणि यामध्ये जलसंधारण अधिकारी जो आहे त्यामध्ये स्थापत्य, यामध्ये गट ब चे हे मित्रांनो क्लास 2चं पद आहे. यामध्ये एकूण 22 पदे आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे. तर भटक्या जमाती ब साठी 1 आहे. भटक्या जमाती ड साठी 1 आहे. इतर मागासवर्गासाठी 2 आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 4 आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 आहेत. तर एकूण आरक्षित पदे जी आहेत ते 11 आहेत. आणि आराखीव ही 11 आहेत. आणि एकूण याची पदे जी आहेत ते 22 आहेत. आणि यामध्ये मित्रांनो दिव्यांगासाठी एकूण 1 पद दिलेलं आहे. तर यामध्ये मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता क्रायटेरिया दिलेला आहे. विशिष्ट शैक्षणिक अक्षमता ही दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर पहा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पाहिलेला असेल तर मित्रांनो याची नंतरची तुम्हाला जे जाहिराती येत असतात तर MPSCच्या त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.